नमस्कार, मी हरिश्चंद्र देहुगावकर. दैनिक राज्य लोकतंत्रच्या राजकारणाचे शुद्धीकरण या कार्यक्रमामध्ये आपण सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो. आत्ताच या ठिकाणी राजसाहेबांनी एक पक्षाची आढावा बैठक घेतली. तर महाराष्ट्राला शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी राजकारणाच्या शुद्धीकरणाची आवश्यकता आहे काय? एक अध्यक्ष शहराचे म्हणून आपण काय सांगा? खरं तर राजकारणामध्ये शुद्धीकरण 100% झालं पाहिजे. ज्या दृष्टिकोनातून संपूर्ण राज्यभर शेतकरी असतील किंवा सर्वच कामगार असतील, आम्ही शहरात काम करतो, तर शहरामधल्या लोकांसाठी सुद्धा म्हणजे ज्या मूलभूत गरजा आहेत त्यासुद्धा आज पूर्ण होत नाही. आणि जी लोकं खरं तर राजकारणात हवी आहेत, म्हणजे माननीय राजसाहेब ठाकरेंनी ज्या पद्धतीने ब्ल्यूप्रिंट लोकांसमोर ठेवली आणि ती ब्ल्यूप्रिंट लोकांनी पाहिल्यानंतर वाटलं की कुठल्या तरी नेत्याकडे विजन आहे, असा नेता भविष्यात महाराष्ट्राच्या राजकारणात हवा आहे, महाराष्ट्रात मुख्यमंत्री बनून हवा. जेणेकरून अशी लोकं जर राजकारणामध्ये सक्रिय असली तर काहीतरी रिझल्ट मिळेल. नाही तर प्रत्येक वेळेस फक्त एकमेकाची उन्नीद याच्या पलीकडे राजकारण होऊ शकत नाही. लोकांना पण अपेक्षित तेच आहे का, आम्हाला पण कधी कधी कळत नाही. पण मला वाटतं की काम करणारा नेता, काम करणारा कार्यकर्ता भविष्यात महानगरपालिका असेल विधान भवनात गेला पाहिजे, तरच त्याचं शुद्धीकरण होऊ शकतं. महाराष्ट्रामध्ये सत्ता मिळाल्यानंतर शेतकऱ्यांचे पहिले कोणते प्रश्न आपण सोडवणार आहात? काय पक्षाच्या दृष्टीने आपण काय सांगा? सर्वात पहिला प्रश्न म्हणजे हमीभाव. शेतकऱ्यांना जो हमीभाव मिळाला पाहिजे तो मिळत नाही आहे. ह्याच्यावरती महाराष्ट्र नवनिर्माण सेना काम करेल. कारण का त्यांची ती अडचण आणि त्याच्यामुळेच आत्महत्येचं प्रमाण हे जास्त वाढतं. बाकी निसर्गाची अवकृपा वगैरे जी आहे आणि त्याच्यातनं त्यांना जो पंचनामा करून त्यांना जो मिळणारा निधी आहे तोही एक भाग आहे. पण सर्वात पहिले हमीभाव. मतदार यादीमधील त्रुटी या संदर्भात महाराष्ट्रामध्ये खूप खलबत्त सुरू आहेत. तर यावर एक त्या सुधारण्यासाठी आपलं काय मत आहे? काय ॲक्शन घेतली पाहिजे? मतदार यादी म्हणजे राजकारणाचा खरा गाभा आहे तो, आणि संविधानाने प्रत्येकाला दिलेला अधिकार आहे तो. आणि जर ती मतदार यादी सदोष असेल तर ते पुढच्या इलेक्शन पण सदोषच होणार. त्यामुळं मतदार यादीचं शुद्धीकरण झालंच पाहिजे, ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची प्रमुख मागणी आहे. महाराष्ट्रामध्ये आता सध्या एक महाराष्ट्राचा हिरो CM या पदावरती कसा अपेक्षित करता आपण? CM म्हणून आम्ही अपेक्षित माननीय राजसाहेबांनाच करतो. शेवटी त्याच्यासारखा नेता जर उद्या CM म्हणून असतील तर त्यावेळेस खूप फास्ट निर्णय आणि जे लोकांना अपेक्षित निर्णय, जे लोकहिताचे निर्णय ते होऊ शकतात. त्यामुळं आमच्या अपेक्षेने ते माननीय राजसाहेब मुख्यमंत्री व्हावे. राजकारणाच्या शुद्धीकरणाची आज पुणे शहरासारख्या ठिकाणी गरज का वाटते? याचे दाखले आहेत. आज जर पुणे शहरामधली तुम्ही जर का वाताहत बघितली, सो कॉल्ड या सत्ताधाऱ्यांनी जी केलेली आहे त्यासाठी शुद्धीकरणाची गरज आहे. आणि ते शुद्धीकरण महाराष्ट्र नवनिर्माण सेना नक्कीच करेल या निवडणुकीमध्ये. पण ती गरज आहे. हा प्रश्न उलट तुम्ही मला विचारण्यापेक्षा भाजपच्या पदाधिकाऱ्यांना विचारला असतात तर तुम्हाला जास्त चांगलं उत्तर मिळालं असतं. कारण का शुद्धीकरणाची गरज सर्वात जास्त भाजपला आहे. पैशाच्या, जातीच्या आणि एकूणच धर्माच्या नावावर जे राजकारण होतं आणि एकूण महाराष्ट्रामध्ये जी काही राजकारणामध्ये खलबत्त निर्माण होतात, जातीच्या जीवावरती पैशाचं, मताचं राजकारण, यावर आपण काय सांगाल? मी स्वतःला धन्य समजतो की मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये काम करतो. आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये कोणताही जातीचा सेल नाही, असं एकही जात, फक्त मराठी माणूस. आणि जो कोणी इथं परप्रांतीय तरी असेल, जो इथं 15-15 वर्ष 20-20 वर्ष राहतो आहे, त्यालाही आम्ही महाराष्ट्रीयन समजतो. फक्त आमच्या अपेक्षा एवढीच माफक असते की त्यांनी महाराष्ट्राच्या मातीशी एकरूप व्हावं. आणि ह्यासाठी फक्त मनसेच एक असा एक काम करते. बाकी सर्व पक्ष जातीचं राजकारण राजकारण करतात हे आपण बघताच आहे. एक शेवटचा प्रश्न आपल्याला आहे की साध्या नगरसेवकाचा एक पगार मानधन म्हणूयात आपण 25,000 रुपये असतं आणि एक टर्म पूर्ण झाल्यानंतर एका रात्रीमध्ये गाडी बंगले होतात. म्हणजे हा जो भ्रष्टाचार आहे, यावर आपण सत्तेत आल्यानंतर कोणत्या प्रकारच्या गोष्टी पाळाल जेणेकरून हे सगळं थांबेल? तर शेवटी कसं आहे बघा की एकदा एखाद्या विशिष्ट पदावर तुम्ही गेल्याच्या नंतर ज्या पद्धतीने आता तुम्ही पुणे शहरातच पाहिलं तर 3-4 दिवसापूर्वी पुणे शहरामधल्या STV प्लांटचे टेंडर झालं. 6 STV प्लांट भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्याला गेले. म्हणजे फक्त राजकारणातून पैशातून राजकारण करायचं आणि सत्तेत राहायचं आणि त्या पैशातून स्वतःची तुंबडी भरायची आणि मोठं व्हायचं. त्या दृष्टिकोनाने भारतीय जनता पक्ष काम करतो आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष हा पाहिला तर आमच्यातले सर्वजण तुम्ही पाहिल्यानंतर एक सर्वसामान्य घरातले कार्यकर्ते
पहिल्यांदा निवडणुका लढतात, पहिल्यांदा कुठलं तरी राजकीय संघटनेत काम करतात आणि लोकांना जे तळागाळात जे अपेक्षित आहे ते काम करत असतात. त्यामुळं भारतीय जनता पक्ष तुम्ही सांगताय त्या पद्धतीने फक्त पैसे कमवण्याच्या नादात सध्याला तरी आहे. धन्यवाद. दैनिक राज्य लोकतंत्रच्या राजकारणाचे शुद्धीकरण या कार्यक्रमामध्ये पदाधिकाऱ्यांनी अगदी अमूल्य वेळ दिला आणि आपली मतं या महाराष्ट्राला उपयोगी पडतील अशा प्रकारचं मत या ठिकाणी मांडलं. त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो, धन्यवाद व्यक्त करतो. कॅमेरामन झालटेसह हरिश्चंद्र देहुगावकर, पुणे.